सर्वात आधी तुम्हाला पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही वाटण केलं आहे त्यामध्ये ते टाकून द्यायचे. अजिबात गॅस जास्त फ्लेमवर ठेवायचा नाही आहे. आणि तुम्ही त्याला जे काही मिश्रण आहे, जे काही वाटण आहे, तुम्ही जे काही त्याला बोलता व्हॉटएव्हर, ते तुम्हाला पातेल्यामध्ये घेऊन हलवत राहायचं आहे फक्त. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही, जोपर्यंत त्याला कलर सुटत नाही, तोपर्यंत हलवायचे. त्यानंतर आपण घेतलेला आहे मटण मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर, गरम मसाला व कांदा मिरची पावडर. हे सगळं घेऊन आपल्याला त्या पातेल्यामध्ये टाकायचे, त्या मिश्रणमध्ये टाकायचे व त्याला रंग सुटतवर हलवायचे. जर तुम्हाला मिश्रणामध्ये थोडासा मसाला कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्यानुसार मसाला टाकू शकता. तर माझ्या आत्याला थोडासा कमी वाटला म्हणून माझ्या आत्याने टाकलेला आहे थोडासा मटण मसाला. तर त्यानंतर तुम्हाला थोडंसं तेल लागत असेल तर तुम्ही तुमच्यानुसार, तुमच्या घरच्यांना जर तेल जास्त आवडत असेल तुम्ही थोडं जास्त तेल टाकू शकता. व तुम्हाला जर भाजी थोडीशी कमी तेलाची पाहिजे असेल तर तुम्ही बिना तेलाची म्हणजे थोड्या तेलाची सुद्धा करू शकता. तर त्यानंतर आपल्याला थोडी गार्निशिंग करायची आहे, म्हणजे थोडंसं कोथिंबीरची गार्निशिंग करायची आहे. त्यानंतर जे काही आपलं चिकन आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून त्याला थोडं वाफळून घ्यायचं आहे व त्याच्यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर 2 मिनिटांनी आपल्याला ते झाकण लगेच काढायचं आहे. तर आता माझ्या आत्याने ते झाकण काढलेलं आहे आणि ते बघा त्याला खूप चांगल्या प्रकारे उकळी आली आहे. उकळी आल्या आल्या तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आहे व त्याला हलवायला चालू करायचं आहे. जी काही तुमची भाजी असेल त्याला 1 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून सोडून द्यायचे. जे काही तुमच्या मिक्सरमध्ये जे काही लागलेलं वाटणाला जे काही आहे ते पाण्याने चांगलं स्वच्छ करून आपल्याला ते भाजीमध्ये टाकायचे. म्हणजे काय होईल, ते वाटणसुद्धा थोडं काय राहिलेलं असेल ते वाया जाणार नाही. आणि हे जे काय करायचे ते तुम्हाला गरम पाण्याने करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्यानुसार तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. तुमच्या घरच्यांना जर पातळ भाजी लागत असेल तर तुम्ही पातळ करू शकता आणि जर तुम्हाला थोडी घट्ट लागत असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता. आमच्या घरच्यांना मीडियम लागते म्हणून आम्ही मीडियम केली आहे. तर भाकरी चांगल्या प्रकारे याला तरी सुटलेली आहे, एकच नंबर. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. तर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी उकळायला सोडायची आहे. त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटांनंतर त्याच्यावरती छानशा फ्रेश कोथिंबीरची गार्निशिंग करायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, नसेल आवडत तर असा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर करा, नसेल आवडत तर नका करू. आता मी थोडीशी भाजी टेस्टसाठी घेतलेली आहे की मीठ बरोबर आहे की नाही. तर मी आता ती टेस्ट करून बघते आहे. तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी त्यामध्ये आत्याला थोडंसं मीठ टाकायला लावलेलं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर त्याला थोडंसं हलवून मी पुन्हा एकदा टेस्ट केली तर तेव्हा भाजी एकदम परफेक्ट झाली होती आणि एकदम चवीनुसार मीठ होतं त्याच्यामध्ये. तर अशीच भाजी आमच्या घरच्यांना आवडते. तुमच्या घरच्यांना सेम अशीच भाजी आवडत असेल तर अलका फुगे चॅनलवरती तुम्हाला सर्व रेसिपी भेटतील. तुम्हाला जर ज्वारीची, बाजरीची चपाती किंवा रोटी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्यानुसार हे बनवू शकता. तर आपली भाजी पहा किती छान तरी सुटलेली आहे. आपली भाजी उकळून झालेली आहे. तर पहा किती गोड आणि किती चविष्ट दिसते आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा.